नाही ती रंगेल. पंचांचा आता इशारा अगदी काही क्षणांमध्ये येईल. लेट्स प्ले पहिल्या डावाला सुरुवात होईल. सनलाइट मधून आता फ्लड लाईट मध्ये आपण दाखल झालोय. दोन्ही सलामीवीर सध्या मैदानामध्ये दाखल. विनोद आहेत नॉन स्ट्राईक एंडला, जर्सी नंबर 20. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आणि आता पंचांचा निर्णय येतोय. सुशील पहिलं षटक टाकेल फार एंड कडून. पहिला बॉल ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल टॅप केलाय. कबर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉल वरतून चाललाय. थोडासा अंदाज चुकलाय. बॉल साईल डीप पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक आहे. रन मिळतील 2. अभि पहिल्या बॉलवर बॉलला टॅप करताना पाहायला मिळाला. अगदी पहिल्याच बॉलवर 2 धावा इथे वसूल केल्या. धावसंख्येचा श्री गणेशा. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीमधली शेवटची लढत आहे. पॉइंट्स टेबलवर सर्वच संघांची नजर असेल. गुणतालिकेमध्ये समीकरण कशी रंगतील आणि सध्या अभि आपण स्ट्राईक एंडला पाहतो. पहिल्याच बॉलवर 2 धावा घेतल्या. सुशील तयार. अभिला क्रॉस बॅटने स्क्वेअर लेगला खेळलाय. इन टू दी गॅप. वेलकम बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. पहिला चौकार. धावा मिळते 4. थँक यू डीजे. पुढे होता बॉल. फुल पिच डिलिव्हरी आणि त्यावर क्रॉस बॅटने प्रहार केलाय. चौकार आलाय. धावसंख्येचा वेग वाढील. धावा झालेल्या आहेत 6. सुशील पहिल्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. ओडी विकेटने पुन्हा एकदा तयार. खोलवट टप्प्याचा बॉल. बॉटम एंडचा वापर केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. फिल्डर आहे. रन मिळेल 1. एकच धाव इथे मिळते. सिंगलच्या मदतीने धाव फलक आता 7 वर पोहोचलाय. पहिल्या डावाचा खेळ ते रंगलाय. विनोद आणि अभि आता स्ट्राईक एंडला पोहोचलाय. पहिला चेंडू या डावामध्ये तो फेस करेल. पहिल्या 3 बॉलवर 7 आले. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मेंडेटरी पॉवर प्ले चाललाय. खोलवर टप्प्याचा बॉल. बॉटम एंडचा वापर केलाय. बचाव केलाय स्वतःचा. चांगला बॉल होता. संयम दाखवलाय आणि अगदी हलक्याताने खेळून काढले. रन मीना नाहीये. धावा झालेल्या आहेत 7. तुळशीबाग टस्कर्स पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतायत. फिरोज मुलानी सरांना देखील आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. बॅकफुटला गेलाय. पुन्हा टॅप केलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव इथे देखील एक मिळते. थेंबे थेंबे तळेसाचे. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात. त्याचा लाभ त्याचा फायदा घेणं गरजेचं असेल. 2 खेळाडू सध्या 38 सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑन आणि दुसरा डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल लेन बॉल होता. मिडल स्टंपवरचा. नटराज मुद्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. बीट केलाय. शेवटचा बॉल आलाय. डॉट बॉल बरोबरच ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा केस संपलाय. P1चं षटक इथे संपले. धावा झालेल्या आहेत 8 बिनबाद. थँक यू डीजे. हे टायटल सॉन्ग ऐकलं की लगेचच ऊर्जा येते. जल्लोष निर्माण होतो. फ्रेंडशिप कपचं हे टायटल सॉन्ग थीम सॉन्ग आपण ऐकलं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या आहेत. चांगली सुरुवात राहिली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात अर्ध काम तुमचं पूर्ण करते. पण इथे 8 आल्यात. आता दुसऱ्या षटकामध्ये किती येतील कारण पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक असेल. समीर आलेले आहेत. ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू. खोलवर टप्प्याचा टोक रशिंग यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींवर तुम्ही कधीही संशय घेऊ शकत नाही. पहिलं म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. इथे परफेक्ट यॉर्कर टाकलाय. बॉटम एंडचा वापर केला. डॉट बॉलनी सुरुवात झाली आहे. धावसंख्या स्थिर आहे 8 बिनबाद 8. दुसरा चेंडू असेल ओव्हर दी विकेटने. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी शॉर्ट थर्डमॅन लावला गेलाय 38 वर्तुळामध्ये. क्रॉस बॅटने पुल केलाय. लॉंग लेगला जाईल बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. बॉल आव्याच्या बाहेर आणि आता चौकार आलाय. दुसरा चौकार या डावातला विनोदच्या बॅटमधून. थँक यू डीजे. पूल केला होता इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये दिशा दिली. चांगला गॅप शोधलाय. गॅप मध्ये बॉलला टॅप केले. तिथे चौकार बसूल केलाय. धावसंख्या आता 12 वर पोहोचली आहे. समीर दुसऱ्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल होईल कारण पहिल्याच बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. पहिला चेंडू निर्धाव होता. पॉइंट कव्हर. शॉर्ट कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट. चाबूक शॉट आहे. कोणी हलणार नाहीये. बॉल हलेल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे खणखणीत चौकार. धावा 4.
दोन फिल्डरच्या मधून बॉल काढलाय, गॅप शोधलाय. 10वीचा पेपर असा म्हणे पहिलाच प्रश्न फिल इन द ब्लँक्स यावा, या फटक्याने तिथे उत्तर लिहावं एवढा दिमागदार फटका इथे दाखवून दिलाय. 16 धावा धावफलकावर वेग वाढवलाय, विकेट किपरला बीट केले बॉलने. शॉर्ट स्टॉप मध्ये बॉल येईल तिथे फिल्डर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली आहे. प्रत्येक बॉलवरची धाव महत्वाची आहे कारण या मॅच मध्ये प्रत्येक धाव सोन्यापेक्षा महाग आहे. सोन्याचा भाव सध्या किती आहे मला माहित नाही, मात्र या सामन्यामध्ये प्रत्येक रन सोन्यापेक्षा महाग असेल कारण इथून पॉइंट टेबल मध्ये गुणतालिकेमध्ये देखील अनेक समीकरणं ठरतील. 17 धावा धावफलकावर 17. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली आहे, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय, गलती से मिस्टेक. बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. थँक्यू डीचे. पृथ्वीराज होते तिथे, त्यांनी प्रयत्न केला पण तू बॉल थांबलेला नाहीये. धावफलक आता स्कोर कार्डवर पोहोचला 21 वर. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 12 खर्च केले, 3 चौकार आलेत. समीर शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. फुल लेनचा बॉल ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. बरोबरच निर्धाव चेंडू, ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा आहे. तुळशीबाग टस्कर्स पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये एकही विकेट गमावलेली नाहीये. थँक्यू डीचे. वेलकम बॅक. फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा तिसरा दिवस, तिसरी रात्र. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. भावेश यांच्यावर आता विश्वास ठेवला गेलाय संघ नायकाकडून. 21 ला एकही विकेट नाहीये, सुरुवात चांगली आहे. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू गुडलेन तर होता, पुल करण्याचा प्रयत्न, नजर नव्हती, खेळायचं होतं. वाशीला बॉल गेलाय, काशीला असंच पाहायला मिळतंय. बॅट फिरवली आहे परंतु टायमिंग झालेला नाहीये. बॉल हे संपाय सिग्नल, एक्स्ट्रा रन मिळेल. लेग बाईटचा इशारा आलाय. टीमच्या खात्यामध्ये एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. बरोबरच धावफलक पुढे चाललाय 22 वर. विकेट गरजेची असतील. भावेश विकेटसाठी जाणले जातात. इथे मात्र पहिल्या बॉलवर चांगल्या लेंथवर होता बॉल. अबी स्ट्राईक एंडला. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा टॅप केलाय. पॉइंटला फिल्डर येतोय. एकेरी धाव इथे टीमच्या खात्यामध्ये जमा होईल. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं लांब ठेवलंय, वंचित ठेवलंय. प्रयत्न करायचे असतील, एक चांगलं लक्ष प्रस्थापित करायचं, एक चांगलं टार्गेट सेट करायचंय आणि त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागणार आहे. 23 धावा धावफलकावर. पुढचा बॉल पुल केलाय, चांगलं टायमिंग, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, षटकार. ऍक्शन रिप्ले इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, पुल केलाय, चांगलं टायमिंग, बॉलला गुल केलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. हीच तर खासियत आहे फलंदाजाची. आपल्या स्लॉट मध्ये आला की प्लॉटच्या बाहेर बॉल पाठवला जातो. 29 धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर विकेट नाहीये, विकेट शोधायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. तुम्ही धमाल चित्रपट पाहिला असेल. डब्ल्यू शोधायला 2.5 तास लागले होते आणि इथे डब्ल्यू म्हणजे विकेट शोधायला किती वेळ लागेल. 8 षटका आहेत परंतु विकेट देखील गरजेची असणार आहे. एखादा ब्रेक थ्रू जर मिळाला तर धावसंख्या रोखता येऊ शकेल. तोच प्रयत्न करायचा आहे भावेशला. मागच्या बॉलवर षटकार. विनोद चांगली बॅटिंग करतायत आज. पुढचा चेंडू डाऊन दी ग्राउंड, हवेत खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, बॅनरवर पाठवलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. निराशा लपवता आलेली नाहीये. भावेशवर हल्ला केलाय. आपला फटका, 440चा झटका.
डाऊन दी ट्रॅक खेळलाय, षटकार ठोकलाय, धावसंख्या 35. पुढचा चेंडू यावेळेला क्रॉस बॅटने खेळायचा होता, वेग वाढवली, गती वाढवली, मती वापरली आणि आता धाव गती रोखायची आहे. बरोबरच 2 षटकार जे आपण पाहिले, पहिला षटकार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला, दुसरा डाऊन दी ग्राउंड होता आणि त्यानंतरचा बॉल ज्यावर धाव मिळाली आहे का हे देखील पाहायला मिळते. येस, लेग बाईची धाव मिळाली. धावा झालेल्या आहे 36. तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल आहे. आता यावेळेला फटका हवेत, एलिव्हेशन आहे, क्षेत्ररक्षक थोडासा मागे राहील, बॉल थोडा पुढे पडलाय, मिस टाइम होता, कनेक्शन तेवढंच प्रॉपर नव्हतं. बरोबरच शेवटच्या बॉलवर एकेरी धाव मिळते आणि इथे षटकाची समाप्ती होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत 37 धावा, बिनबाद 37. तुळशीबाग टस्कर्स तीन नंतर 37 आहेत. विकेट अजून आलेली नाहीये. आतापर्यंत 3 गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळाले, परंतु त्यामध्ये एकही गोलंदाज विकेट घेऊ शकलेला नाहीये आणि अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणारी 5 षटक 30 चेंडू भरपूर महत्वाची असतील. प्रोजेक्टेड स्कोर या सरासरीने 99 धावसंख्या दाखवली जाते. अभिक येतोय 8 बॉलमध्ये 13 वर, विनोदने 10 बॉलमध्ये 21 काढले, 210चा त्याचा स्ट्राईक रेट आहे आणि चांगला विस्फोट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज सेट झालेत. 18 बॉलमध्ये त्यांनी 37 वसूल केल्यात. येणारी 5 षटक महत्वाची असतील. 4थ्या षटकासाठी सुशांत आलेले आहेत. नाव सुशांत आहे, परंतु फलंदाजांना शांत ठेवतील का प्रश्न सध्या अनुत्तरित. 37 ला एकही विकेट नाहीये. 37 फॉर नन. 4थ्या षटकाला सुरुवात होईल फार एंड कडून. स्ट्राईक एंडला असेल अभि. 8 बॉलमध्ये 13 वर खेळतोय. करंट रन रेट 12.33. ही चांगली सुरुवात आहे. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी भागीदारी बनवली गेली. आता ही भागीदारी तोडणं हे गोलंदाजांचं टार्गेट असेल आणि सुशांत आलेले आहेत. आणि काय अनपेक्षित भेट आम्हाला आज लाभली आहे, ज्यांचा आवाज आपण नुकताच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऐकला. स्टार स्पोर्ट त्याचबरोबर जिओ हॉटस्टार अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्लॅटफॉर्मवर ज्यांचं समालोचन मराठीमधून आपण ऐकलं. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आणि मित्र आदरणीय निलेश नातू सरांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील फ्रेंडशिप कप 2025 4थ्या पर्वामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आता मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा पुल केलाय, चांगला फटका आहे, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग गगनचुंबी षटकार. ऍक्शन रिप्ले पाहूया. पहा, अक्षरशः कडक प्रहार केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ही ताकद आहे या खेळाडूची. ताकद आणि टायमिंग चांगल्या पद्धतीने वापरलं. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं आणि हा आसमानी टोला होता. धावसंख्या आहे 44. एकही विकेट गमावलेली नाहीये. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटलाय. एकदा मात्र पूर्ण केली. एकेरीचं रूपांतर इथे दुहेरीमध्ये होईल. रनिंग बिटवीन द विकेट देखील उत्तम दर्जाचा आहे. दोघांमध्ये जो ताळमेळ पाहायला मिळतोय अगदी अप्रतिम ताळमेळ. येस नो वेट हे शब्द क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे ठरतात. ऍक्शन रिप्ले पाहूया. सुशांतचा हा बॉल पुढ्यात टाकला होता, हवेत खेळा. भरपूर वेळ हवेत राहिला बॉल आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न मात्र इथे असफल. बॉल हातातून निसटलाय. झेल सोडला गेलाय. जीवनदान, मोठं जीवनदान होतं. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. पुन्हा एकदा संधी निर्माण. यावेळेला कोणतीही चूक केलेली नाहीये. सुशांतने अखेर शांत केलंय. विनोदची विकेट मिळेल. पहिला धक्का बसतोय 46 या धावसंख्येवर. 1 गडी बाद. विनोद पाटील 13 बॉलमध्ये 29 धावा त्यांनी काढल्या आणि त्यानंतर बाद झालेत. ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा.
आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर जाणारा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला फटका प्रॉमिसिंग नव्हता, एलिव्हेशन होतं बॉलवर आणि एक चांगला झेल इथे टिपला गेला. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का, धाव फलकावर दाबा आहेत आणि 2 खेळाडू यष्टीरक्षक आणि स्वतः गोलंदाज तिथे दाखल झाला. मात्र यष्टीरक्षकाने थोडासा संयम दाखवला. गोलंदाजाने ती संधी पूर्ण केली. 46 वर पहिला धक्का बसतोय तुळशीबाग टस्कर्सला. सुशांतच्या खात्यामध्ये विकेट. पहिला बॉल सिंगल होती, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसऱ्या बॉलवर दुहेरी धावा आणि चौथ्या बॉलवर विकेट आली. जी विकेट गरजेची होती, ज्या विकेटचा शोध होता तो मात्र इथे पूर्ण झालाय. सेहेचाळीस धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 2 चेंडू या षटकातली शिल्लक आहेत. 12.55 ची सरासरी म्हणजे जवळपास 13च्या सरासरीने हा धावफलक पुढे चाललाय. बरोबरच ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा या डावाला सुरुवात होईल. सुशांतच्या खात्यामध्ये विकेट. 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च केला, 1 गडी बाद केलाय आणि जी महत्वाची विकेट होती, जो फलंदाज सेट झाला होता नितीन पंडित यांना आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेत. नितीन पंडित आलेत, नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये असतील. पहिला चेंडू त्यांच्यासाठी सुशांतचा. कोलवट टप्प्याचा चेंडू, बॉटम हँडचा वापर केलाय. कव्हर्स मध्ये बॉल खेळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्विक सिंगल मिळते. एकेरी बरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 47 धावा चौथ्या षटकामध्ये. धावा चांगल्या आल्यात, विकेट देखील गमावलेली नव्हती. मात्र मागच्या चेंडूवरती विकेट आली. पहिला ब्रेक थ्रू मिळणं किती गरजेचं असतं. आता अभि स्ट्राईक एंडला 9 बॉलमध्ये 14 वर खेळत आहेत. शॉट ऑफ गुड लेंथ होता, मागे जात असताना पुल केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सरळ पोहोचलाय. स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक धमाका. या षटकामध्ये हा दुसरा उत्तुंग षटकार. बरोबरच 4 षटकांचा गेम संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा आहेत. 50 अप. तुळशीबाग टस्कर्स सांघिक अर्धशतक देखील पूर्ण झालं. 53 आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नितीन 1 वर खेळत आहेत. अभि 10 बॉलमध्ये 20 वर, 200चा स्ट्राईक रेट आणि आता करंट रन रेट देखील पुढे पोहोचलाय 13.25 वर. येणारी 4 षटकं महत्वाची असणार आहेत. पहिल्या 4 षटकांमध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिला. आता येणारी 4 षटकांमध्ये 24 चेंडू. गोलंदाजांचं वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? एकच गडी बाद झालाय. बरोबरच 5व्या षटकासाठी मयूरची वर्णी लागली आहे. गोलंदाजीसाठी मयूर आलेत, कारण गोलंदाजीचा एंड देखील आता चेंज होईल. याआधी 4 षटकं आपण फार एंडने पाहिली. आता कमेंट्री बॉक्स एंड कडून पुढची उर्वरित 4 षटकं टाकली जाणार आहेत आणि त्यासाठी मयूर आलेत. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक आहे आणि संघाकडून 5वं षटक घेऊन नितीन असतील स्ट्राईक एंडला. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 4 षटकात आल्यात. मयूर तयार. ओर दी विकेट. उजव्या हाताचे गोलंदाज. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न नितीन यांनी केलाय. त्यामध्ये अपयश. कोणतंही कनेक्शन नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. बरोबरच हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे ओव्हर नंबर 5 ची. पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव नाहीये. लाईन ऑफ अटॅक खूप चांगला होता. आखू टप्प्याचा बॉल हुक करायचा होता, पण चांगले स्टॉक अपील. बॅटची कड. विकेट किपरने झेल टिपलाय. कॉट बिहाइंडच्या रूपाने दुसरा धक्का बसतोय. नितीन पंडित बाद झालेले आहेत. 53 धावा, 2 गडी बाद.
ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसरा चेंडू अखू टप्प्याचा टाकला, त्यावर हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कड घेतली चेंडूने आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. कॉट बिहाइंडच्या रूपाने फलंदाज इथे बाद. दुसरा धक्का 53 या धावसंख्येवर. 4.2 षटकांचा की संपलाय. 53ला 2. आणि आता मैदानामध्ये नवीन फलंदाज अमित आलेत. अमित आणि अभि 10 बॉलमध्ये 20 वर अभि खेळत आहेत. मयूर यांच्या खात्यामध्ये एक विकेट आली आहे. दुसऱ्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. नितीन पंडित यांना बाद केलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. आजच्या तिसऱ्या दिवसातील तिसऱ्या रात्रीमध्ये आपण दाखल झालो. शेवटचा सामना इथे रंगलाय. शेवटच्या सामन्याचा पहिला डाव आपण अनुभवतोय फ्रेंडशिप कप 2025 मध्ये. ऑन साईडला लॉफ्ट केलाय बॉल. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने तिथे पोहोचेल. सुशांत तिथे पोहोचलाय चेंडूवर. एक धाव या चेंडूवर, बरोबरच 54 धावा 54. मयूर ओव्हर नंबर 5 मध्ये चांगली गोलंदाजी. आतापर्यंत मोठे फटके खेळण्याची संधी पहिल्या 3 चेंडूंवर दिलेली नाहीये, मात्र उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने राहतील. अभि असेल स्ट्राईक एंडला. 10 बॉलमध्ये 20 वर खेळत आहे. 200चा स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मात्र नक्कीच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जाईल मयूरच्या विरोधात. ओव्हर दी विकेटने मयूर. फुल लेनचा फुल टॉस बॉल होता, मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. उंची जास्त होती या चेंडूवर. वैभव कातोरे सर आमच्या दिशेने वळतायत. लगेचच त्यांचा निर्णय आलाय की हा नो बॉल आहे, जास्त उंचीचा बॉल, त्यामुळे गोलंदाजाला दंडित केले. बरोबरच फ्री हिटची घोषणा केली गेली आहे. फ्री हिटच्या घोषणा बरोबरच आता एक मोठा फटका खेळण्याची संधी निर्माण झाली आहे अभिसाठी. परंतु फ्री हिटच्या बॉलवर कमी गतीने टाकलेला बॉल होता, समजलेला नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. संधी आली होती, संधी पुढच्या दाराने आली आणि मागच्या दाराने निघून गेली. ती फ्री हिटची संधी पूर्ण करता आलेली नाहीये. धावफलकावर धावा आहेत 55. 2 गडी बाद. 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक विकेट घेतली. हे षटक निर्णायक राहिले, परंतु अजूनही 2 चेंडू आहेत. समोर खेळलाय, स्लॉट मध्ये टाकलाय, पाठवलाय डाऊन दी ग्राउंड. धमाका या षटकामध्ये. हा षटकार अभिच्या बॅट मधून. वाईट यॉर्कर होता, अगदी पुढे टाकलेला बॉल. मागच्या बॉलवर बीट झाल्यानंतर या बॉलवर त्याचं उत्तर दिलं. एफर्टलेस डाऊन दी ग्राउंड. खूप चांगला फटका, चांगले टायमिंग आणि बरोबर उंची आणि लांबी देखील चेंडूने गाठली. आतापर्यंत 4 बॉलवर 2 धावा खर्च झालेल्या होत्या. 5 बॉलवर 8 आल्यात, म्हणजे हा षटकार देखील समीकरण बिघडवतोय मयूरचं. बरोबरच धावसंख्या देखील थोडासा वेग धारण करते. 61 धावा आहेत. 61 61 धावा 2 गडी बाद. 5व्या षटकामध्ये आतापर्यंत 8 आल्यात. मयूर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अभिने आतापर्यंत 13 बॉलमध्ये 26 काढले. 200चा स्ट्राईक रेट. षटकार आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. डीप स्क्वेअर लेग अगदी वाईल्ड ठेवला गेलाय. बरोबरच शेवटच्या बॉलवर एकेरी धाव मिळते. एकेरी बरोबरच षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा आहेत. 2 गडी बाद. तुळशीबाग टस्कर्स. अभि खेळतोय 27 वर. 14 चेंडूमध्ये अमित 1 बॉलमध्ये 1 वर प्रोजेक्टेड स्कोर. याच सरासरी 12.40च्या सरासरीने 100 पर्यंत जाऊ शकणार आहे. मात्र येणारे 18 चेंडू अभिवर सर्वाधिक दारोमदार असेल, त्याच्यावर नजर असेल. दुसऱ्या बाजूला त्याची विकेट घेण्याचा प्रयत्न गोलंदाज करतील. रोहनला आता गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. वैयक्तिक कोट्यातलं त्याचं पहिलं षटक असेल. सुशील आलेत, माफ करा, सुशीलला पाचारण केलंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्या. एकही विकेट नाहीये. विकेटचा कॉलम अद्याप रिकामा आहे. 62ला 2 असताना 6व्या षटकाला सुरुवात होईल. स्ट्राईक एंडला अभि. 14 बॉलमध्ये 27. एक चांगली इनिंग. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. खराब चेंडूंवर मोठी प्रहार, चांगल्या चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा घेतल्या आणि आपली इनिंग चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला हाफ आर्म जॅक केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॉल थांबवण्याचा प्रयत्न. तिसऱ्या प्रयत्नात बॉल थांबलाय.
उंचीचा वापर केला क्षेत्ररक्षकाने, असं वाटलं होतं त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल, मात्र त्याने हवेत थोडीशी उडी घेतली, बॉल आतमध्ये ढकलला. तिसऱ्या प्रयत्नात बॉल थांबवला आणि तिथून थ्रो केला, मात्र 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. हा पंप पूल केला होता, हा पंप जॅक, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण रोहन होता तिथे, आपल्या उंचीचा त्याने वापर केला. धावा आलेले आहे 2. सुशील पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतायत. 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अभि पुन्हा स्ट्राईक गेला 15 बॉलमध्ये 29 वर. खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर, कनेक्शन तेवढंच चांगलं नाही आहे, मात्र एकेरी धाव इथे मिळणार आहे. बॅटला हलकेच बॉल स्पर्श करून गेला. फ्लाय स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे, त्याने चेंडू थांबवला, तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यात ऍड होईल. बरोबरच अमित आता स्ट्राईक एंडला पोहोचलाय. आतापर्यंत एकच चेंडू अमितने खेळलाय, त्यावर 1 वर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला 16 बॉलमध्ये 30 वर अभि या डावमध्ये सर्वाधिक प्रभावी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. ओ, या वेळेला काहीतरी वेगळं चित्र घडलेलं दिसतंय. आणि ते फलंदाज बाद झालाय, अमित बाद होतोय. बॅटची आतली कड घेतली आहे आणि त्यानंतर सरळ स्टंप मध्ये बॉल निघून गेलाय. विकेटचं पतन होईल. तिसरा धक्का 65 या धावसंख्येवर लागतोय अमितच्या रूपाने तुळशीबाग टस्कर्सला. ऍक्शन रिप्ले पाहूया या चेंडूचा. बॅटची आतली कड घेतली आणि त्यानंतर सरळ यष्टी मध्ये चेंडू घुसून गेला. मोठी विकेट. तिसरा धक्का इथे लागलाय. सुशीलच्या खात्यामध्ये ही विकेट आली. आतापर्यंत विकेटचा कॉलम खाली होता, मात्र तो या चेंडूवर भरून काढलाय. 1.3 षटकं टाकत असताना 11 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. पवन आलेले आहेत. पवन मैदानामध्ये नवीन फलंदाज. पहिला चेंडू पवनसाठी लेग स्टंपवर होता, मात्र तो बाहेर जाणारा चेंडू पंचांनी यावेळेला वाईट घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. 6व्या षटकाचा खेळ सुरुवात खूप चांगली राहिली, त्यानंतर 3 विकेट आल्यात. पवन आणि अभि, मात्र अभि चांगल्या पद्धतीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला देखील वेग होता, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीमध्ये चाललाय. अजून एक विकेट. 4था धक्का बसतोय तुळशीबाग टस्कर्सला. 66 धावसंख्येवर पवन बाद. दोन विकेट या ओव्हरमध्ये सुशीलने घेतल्या आहेत. 1.4 षटकामध्ये 10 चेंडू त्याने टाकली, 12 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जवळून निघून गेला, उजवी यष्टी ते उद्ध्वस्त केली. 66 धावसंख्येवर 4था धक्का बसलाय. अभि मात्र दुसऱ्या बाजूने चांगला डाव सावरतोय. आमच्या सर्व माता भगिनी देखील या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, फ्रेंडशिप कपचा आनंद घेत आहेत. आज तिसऱ्या रात्रीमध्ये आवर्जून ते उपस्थित आहेत. अजून एक विकेट, अजून एक विकेट सुशीलच्या खात्यामध्ये. सागर देखील परतणार आहे. अचूकता पाहायला मिळाली. बॅक टू बॅक हादरे दिले जात आहेत. 5वा धक्का देखील बसतोय. 66 धावसंख्येवर अजून एक फलंदाज बाद. निव्वळ अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन सुशील कडून. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक, ज्यामध्ये विकेट, लगातारच्या विकेट्स आल्यात. टप्पा पडल्यानंतर उंची नव्हती, बॉलवर सरळ स्टंप मध्ये घुसला, काठी हलवली आहे आणि बरोबरच अजून एक विकेट. फलंदाजाला समजला देखील नाही बॉल. 66 धावसंख्येवर 5वा धक्का लागलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 6चा. मात्र आता थोडासा दबाव असेल. गोलंदाजांनी कमबॅक करून दाखवले. पहिल्या 4 षटकानंतर आपण पाहिलं तर फलंदाजांचा बोलबाला होता, चांगली धावसंख्या होती. मात्र उर्वरित षटकांमध्ये 5वं आणि 6वं षटक पुन्हा एकदा गोलंदाजांचं वर्चस्व इथे निर्माण होताना दिसतंय. शेवटचा बॉल प्रदीप आलेत. प्रदीपसाठी पहिला बॉल. 6व्या षटकाचा हा शेवटचा बॉल आहे. प्रदीपसाठी पहिला बॉल. बॅकफुटला गेलेत.
त्यानंतर पॉइंटच्या दिशेने बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे थोडासा बीट झालाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे बॅकअप दिला गेलाय, तोपर्यंत धावा वसूल केल्यात आणि बरोबरच षटकाची समाप्ती होती. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत 67. 5 गडी बाद तुळशीबाग टस्कर्स. येणारी 2 षटकं महत्वाची असतील. डेथ ओव्हर किंवा स्लॉग ओव्हर मध्ये अजून धावांचा वेग वाढवणं गरजेचं असेल, जेणेकरून एक चांगलं लक्ष इथे प्रस्थापित केलं जाईल, एक चांगलं लक्ष सेट केलं जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अजित बालेराव सर, वैभव कातोरे सर, चिराग पवार सर, विक्रम वांगणे सर, फिरोज मुलानी सर. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद पंच म्हणून त्यांची भूमिका नेहमीच आपण पाहिली. या स्पर्धेसाठी देखील अतिशय पारदर्शक निर्णय प्रक्रिया त्यांनी राबवली आहे. राहुल इंगोले स्कोररच्या भूमिकेमध्ये आहे, त्याचबरोबर आमचे ज्ञानेश गुणलेखक म्हणून त्यांचं कामकाज चांगलं राहिलं. बरोबरच HC रिहाब सेंटर पुणे आमची फिजिओची टीम आहे. समर्थ नायकोजी, साहिल सागावकर, इशिता जाधव, विस्मया पायगुडे आणि यांचं देखील खूप महत्त्वाचं योगदान, महत्त्वाचं सहकार्य या फ्रेंडशिप कप मध्ये आपल्याला लाभतंय. त्याचबरोबर तेवढं चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रक्षेपण, प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंग अमितजी जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम. पहिला चेंडू होता, स्ट्रॉंग अपील, बॅटची कड, यष्टीरक्षकाने झेंडाच होईल बाद. प्रदीप बॅक टू दी पवेलियन गॉट. आम्ही थाटामाटात साजरा, भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती, आपल्या पुण्य नगरीची आता जगती कीर्ती. गणपती बाप्पा आपण सारे मित्र जीवाचे. 7व्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली भावेशला. आतापर्यंत विकेटच्या खात्यामध्ये नव्हती आणि पहिल्याच बॉलवर त्याने कॉट बिहाइंडच्या रूपाने आपल्या खात्यात विकेट मिळवली. मयूर नवीन फलंदाज. अभि 30 वर. अभि दुसऱ्या बाजूने विचार करतोय मला स्ट्राईक एंडला येण्याची संधी मिळेल की नाही. 16 बॉलमध्ये तो 30 वर खेळतोय. एकेरी धाव घेत असताना त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे. मयूर आलेले आहेत स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू त्यांच्यासाठी. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. चांगला इन कटरचा वापर भावेशने केलाय. बरोबरच बीट केलंय मयूर यांना. पहिला चेंडू त्यांच्यासाठी निर्धाव आलाय. 67 धावा आहे धाव फलकावर. 6 गडी बाद तुळशीबाग टस्कर्स. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत 2 चेंडूंवर चांगल्या पद्धतीने झालाय. डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न असणार आहे, जेणेकरून मोठ्या लक्ष्यापासून थोडंसं मागे ठेवलं जाईल. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कट केलाय. थर्डमॅनला जाईल बॉल. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. थोडासा लेट खेळला परंतु थेट चौकार वसूल केलाय. 4 धावा. संजीवनी चौकार असेल. फलंदाजाला थोडीशी संजीवनी मिळेल. 71 धावा आहेत. ऑफ स्टंपवरचा बॉल बाहेर जात असताना ऑन साइडला टर्न केलाय. एकदा मेते मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली गेली. ही क्विक सिंगल देखील महत्वाची आहे आणि भरपूर वेळानंतर आता अभि स्ट्राईक एंडला आलाय. 16 बॉलमध्ये 30 वर खेळतोय. त्याला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. यावेळेला मयूर यांनी कल्पकता दाखवली. एकेरी धाव पूर्ण केली. मागच्या बॉलवर त्यांच्या बॅटमधून चौकार आला होता. बरोबरच धाव फलक आता पोहोचलाय 72. 72 धावांवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. माणिकचंद ऑक्सिरीज पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा हा 16. आज तिसऱ्या दिवसातून आपण तिसऱ्या रात्रीमध्ये शेवटचा सामना अनुभवतोय. जोरात बॅट फिरवली आहे. बॉल खाली राहिलाय. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. काऊ कॉर्नर लॉंग ऑन मिड विकेट या रिजन मधून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कोणताही संपर्क नाहीये. चेंडू बॅटला स्पर्शही करू शकला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. मात्र चांगलं कमबॅक भावेशचं. पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा चेंडू निर्धाव होता. त्यानंतर चौकार आला.
चौथ्या चेंडूवर एक धाव खर्च केली. पाचवा चेंडू निर्धाव. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 7 मध्ये. पुढे सरसावलीत कव्हर्स मध्ये दिशा दिली. बॅटचा फेस ओपन केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. 7 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 76 धावा. 6 गडी बाद. तुळशीबाग टस्कर्स. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा घोडा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेदार आपण सारे खेळूया. मोरया मोरया. 7 षटकांचा खेळ संपलाय. वेलकम बॅक. पहिल्या डावाचा खेळ आपण अनुभवतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. तुळशीबाग टस्कर्स पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतायत. 76 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मयूर खेळत आहेत 3 बॉलमध्ये 5 वर. अभि 18 बॉलमध्ये 34 वर खेळतोय. करता शेवटच्या बॉलवर एकेरी धाव घ्यायचा प्रयत्न होता मात्र चौकार आला. त्यामुळे मयूर आता स्ट्राईक एंडला असणार आहे शेवटच्या षटकामध्ये. पहिला चेंडू फुल टॉस होता. मिड ऑनला बॉल हवेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे यावेळेला अभिने नकार दिलाय कारण त्याला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. तो पूर्णपणे सेट झाला. 18 बॉलमध्ये 34 वर खेळतोय. चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून. आणि उर्वरित 5 चेंडूंवर मात्र अजून काही धावा वसूल करण्याचा प्रयत्न करून एक चांगलं लक्ष सेट करायचंय. ऑन साइडला फेकून दिलाय बॉल. स्लॉट मध्ये होता. प्लॉटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. तडी दिली आहे. स्लॉट मध्ये टाकला बॉल आणि त्यानंतर बॅट फिरवली. बॅटचा स्विंग पहा. बॅक लिपला थोडस मॅनेज केलं आणि त्यानंतर क्रॉस बॅटने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चांगले टायमिंग. लांबी आणि उंची दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या चेंडूवर. 83 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस. अजून एक धमाका. बॅक टू बॅक. दुसरा षटकार येतोय अभिच्या बॅट मधून. खरपूस समाचार रणवीरचा. मागचा चेंडू त्यावर षटकार आणि या बॉलवर देखील तेवढंच चांगलं टायमिंग जुळवलं. 2 बॉलवर 2 षटकार. 89 वर पोहोचली धावसंख्या. निव्वळ अप्रतिम बॅटिंग. निव्वळ अप्रतिम. भरपूर वेळ नॉन स्ट्राईक एंडला राहत असताना वेट केला. संयम थोडासा दाखवला आणि संयमाचं फळ आता जसा स्ट्राईक एंडला आला त्यानंतर मात्र 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. 20 बॉलमध्ये 46 वर पोहोचलाय अभि. अर्धशतकाच्या समीप आहे. 3 चेंडू येणं अजूनही शिल्लक आहेत. आज अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल असंच वाटतंय. अभिला वाईड यॉर्कर. बॅटचा फेस ओपन केला होता. मोठ्या फटक्यासाठीच तयार होता मात्र जसा बॉल फुल लेंथ आला वाईड यॉर्कर पाहिला. सन्मान दिलाय. कोणतीही धाव आलेली नाहीये. चांगलं कमबॅक. या बॉलवर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 89 वर धाव फलक. अभिसाठी पुढचा चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला बॉल थांबवलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि जोपर्यंत थ्रो पोहोचेल तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. बरोबरच 48 वर पोहोचलाय अभि. धाव फलक पोहोचलाय. संघाची धावसंख्या आहे 91 धावा. 6 गडी बाद. शेवटचा चेंडू आहे. अर्धषटकासाठी अभिला 2 धावांची गरज आहे. आता शेवटच्या बॉलवर ते पूर्ण केलं जाईल का? उडवलाय बॉल. एलिव्हेशन आहे. लांबी देखील गाठली आहे बॉलने असं वाटत होतं परंतु क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या वाजतील. व्हॉट अ फिल्डिंग. स्पायडरमॅन आलाय मैदानामध्ये. शेवटच्या बॉलवर भारी अडवलाय असंच म्हणावं लागेल. लय भारी. भारी नाही तर लय भारी. बाउंड्री लाईन मध्ये थोडीशी हवेत झेप घेतली. बॉल आतमध्ये ढकललाय परंतु पंच आता पडताळणी करतील. ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा. स्लॉक केला होता बॉल. भरपूर वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक देखील हवेत गेला आणि त्याने बॉल आतमध्ये ढकललाय. सध्या पहा काय कॅमेरा व काय अँगल दाखवलाय. प्रथम मीडियाच्या कॅमेरामनने हा अँगल अचूक टिपलाय. मात्र आता स्पष्टपणे कहाणी असेल या बॉलची आपल्या समोर. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल कहाणी. उत्सुकता शिगेला पोहोचली. बॉल हातात होता. हवेत आहे क्षेत्ररक्षक सध्या. त्यानंतर आत ढकलत असताना तो खाली आलाय मात्र त्याचा पाय सीमारेषेला लागलाय का हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर तिसरे पंच निर्णय देतील. शेवटच्या बॉलवर काय घडलंय हे आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम. निव्वळ अप्रतिम. स्पायडरमॅन मैदानामध्ये आलाय शेवटच्या बॉलसाठी
आणि बरोबरच आता पंचांचा निर्णय येतोय. शेवटच्या चेंडूवर मिळतील 2 धावा. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. अभिने अर्धशतक पूर्ण केलं. अभिचं देखील खूप खूप अभिनंदन. मागच्या 2 दिवसामध्ये झेल हातातून निष्ठत होते, मात्र हा झेल निव्वळ अप्रतिम, अनबिलिव्हेबल. चेंडूचा अंदाज घेतला, स्वतःला चांगल्या पद्धतीने हवेत झोकून दिलं, कमिटमेंट समर्पण पूर्ण केलं आपल्या संघासाठी. बरोबरच पहिल्या डावाच्या बॅटिंगचा लेखाजोगा आपल्या समोर आहे, फलंदाजीचा लेखाजोगा. अभिने 23 बॉल घेतले, 50 धाबा, अर्धशतक ठोकलं, नाबाद राहिलेत. विनोदने 13 चेंडू खेळले, 29 धाबा त्यांच्या खात्यामध्ये आहेत. एक चांगली इनिंग त्यांनी पेश केली. नितीन 3 बॉलमध्ये 1 धाबा काढून बाद झाले. अमित यांनी 2 बॉलमध्ये 1 धाव काढली. पवनने 1 बॉलमध्ये 0 धाबा. सागर 1 बॉलमध्ये 0. प्रदीप 2 बॉलमध्ये 1. मयूर यांनी 4 बॉलमध्ये 6 धाबा काढून ते नाबाद राहिले. एक्स्ट्रामध्ये 5 मिळाल्या आणि बरोबरच 93 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्या. 94चं लक्ष आहे, परंतु गोलंदाजांचं देखील कशा पद्धतीने कामकाज या पहिल्या डावामध्ये राहिलंय ते देखील आपण पाहूया. तुळशीबाग टस्कर्स विरुद्ध गुरुजी तालीम टायटन्स या 2 तुल्यबळ संघांच्या दरम्यान ही लढत आजच्या दिवसातली, आजच्या रात्रीतली शेवटची लढत. मात्र एक चांगली फाईट इथे मिळेल. पहिल्या डावाचा की संपलाय. 93ला 6 आहे. 94 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि काही क्षणांसाठी आता समालोचन कक्षामध्ये देखील मी थांबतोय. मायक्रोफोनवर यानंतर दुसऱ्या डावामध्ये काय घडणार, काय बिघडणार हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आवाजाचे जादूगर आमचे मित्र आदरणीय योगेश सुपेकर सर जोडले जातात आणि बरोबरच असतील आमचे मार्गदर्शक आदरणीय मिलिंद कुलकर्णी सर. या सर आपलं समालोचन कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद गोपीजी. अत्यंत सुंदर अशा शब्दांमध्ये समालोचनामधून या सामन्याचा प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आलेलो आहोत. तब्बल 93 धावसंख्येचा डोंगर तुळशीबाग टस्कर्सने गुरुजी तालीम टायटन्स समोर उभा केलेला आहे. दोन्ही मंडळामध्ये फक्त एका चौकाचं अंतर आहे. असे दोन्ही मानाचा 3रा आणि मानाचा 4था गणपती यामध्ये हा सामना रंगलेला आहे. पुण्याचा राजा मूषकावरती विराजित गुरुजी तालीम मंडळाचा गणपती बाप्पा आणि महागणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती, दोन्ही मानाच्या गणपती मंडळांमध्ये जबरदस्त सामना रंगल्याचा आपण या ठिकाणी पाहत आहोत. तुळशीबाग टस्कर्स क्षेत्ररक्षण सज्ज करावं विनंती. गुरुजी तालीम टायटन्स आपली 2 जिगरबाज फलंदाज मैदानामध्ये उतरवा. चक चक कुदरत की देन. तुळशीबाग टस्करचे टस्कर्स खेळाडू क्षेत्ररक्षणाकरता सज्ज. कप्तान नितीन पंडित यांची व्यूह रचना काय असणार आहे, कशा पद्धतीतून 93 धावसंख्या करण्यापासून रोखणार आहेत गुरुजी तालीम टायटन्सला. याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना आहे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत फ्रेंडशिप कप 2025 आजच्या दिवसाचा हा अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहत आहोत. 93 धावसंख्येचं आव्हान तुळशीबाग टस्कर्सने गुरुजी तालीम टायटन्सला दिलेलं आहे. ते आव्हान भेदणार का, ते विजयश्री खेचून आणणार आहेत का, याची उत्सुकता आपल्या सर्वांमध्ये आहे. त्याची उकल थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे.
श्रीमान प्रवीण भाई परदेशी यांच्या मार्गदर्शनानं गुरुजी तालीम टायटनचे 2 जाबाज फलंदाज या ठिकाणी कानमंत्र घेऊन मैदानामध्ये उतरलेले आहेत. शब्दांची बरसातीमध्ये आपण सर्वजण चिंबन आणणार आहात. त्या शब्दाचे प्रभू मिलिंदजी कुलकर्णी आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. पंच तटस्थ आहेत. क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात या ठिकाणी होतीये. भावेश आणि रोहन सलामीची जोडी आहे. उमेश पहिली ओव्हर टाकतोय, पहिला बॉल टाकतोय. ऑफसाइड चेंडू अत्यंत छान पद्धतीने स्ट्रोक लावलेला आहे. 1 धाव. यशस्वी 1 धाव काढून खातं उघडलेलं आहे गुरुजी तालीम टायटन्स. रोहन आणि भावेश जिगरबाज फलंदाज धावपट्टीवर तटस्थ. आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू सहज झेल आणि झेल सुटलेला आहे. जबरदस्त जीवदान. क्या बात है. नो बॉल आणि याचबरोबर नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा. क्या बात है. धावसंख्येमध्ये वाढ. फ्रीट कैसे भी खेल ये है फ्री हिट. फ्रेंडशिप कप सुपर डुपर हिट. क्या बात क्या बात. अत्यंत छान त्याचा आनंद घेत उत्तम फायदा फ्री हिटचा घेतलेला आहे. याला म्हणतात क्या बात आहे. मौके पे चौका पण इथे सिक्सर मारलेला आहे. क्या बात. भावेश जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. या ठिकाणी सुरुवात जोरदार झालेली आहे. पहिला सिक्सर. क्या बात. सीमारेषेच्या पार. उमेशची गोलंदाजी तितक्या परिणामकारक. गोलंदाजीला भेदत 1 धाव पूर्ण. सुंदर असं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मिलिंद सर, आपण पाहतो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव उत्सुकतेचे, धावदुक्तेचे आहेत. मोबाईलमध्ये मग्न आहे तरी नजरा पिचवरती आहेत. गप्पा टप्पा चालवलेला आहेत. संघाला प्रोत्साहन देणारे बाल चमूनपासून मोठे सर्वजण सज्ज आहेत. दरम्यान निलेश नातू सर, कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. निलेशजी नातू. आसमंतामध्ये भिरकवलेला हा चेंडू पाहूयात काय प्रतिसाद येतोय. सीमारेषेच्या पुढे. क्या बात आहे. आणि हा जबरदस्त चौकार. हमें तो अपनों ने लूटा, घेरों में क्या दम था. चौका गया जिधर फील्डर ही कम था. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत 40+ महाराष्ट्र स्टेट प्रीमियर लीग थोड्याच दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रभरातील सर्व 40+ दिग्गज खेळाडू एकमेकांशी भिडणार आहेत. मैदान गाजवणार आहेत, मैदान वाजवणार आहेत. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत 40+ महाराष्ट्र क्रिकेट लीग लवकरच महाराष्ट्राच्या डोळ्यांचं पारणं फेडायला, महाराष्ट्राच्या मनावर राज्य करायला 40 नंतर जाबाज खेळाडू तुर्तास लक्ष या ठिकाणी आपण देऊयात लाईव्ह कडे. आणि पाहत आहोत 1 धाव. निसटती धाव. 1 धाव घेतला यश. दुसरा धाव तितका आत्मविश्वासाने. क्या बात आहे. याला म्हणतात जाज्वल्य आत्मविश्वास. रोहनचा वैयक्तिक स्कोर आहे 7, भावेशचा आहे 8. संघाचा टोटल स्कोर पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन. पहिल्या ओव्हरचे शेवटचा चेंडू. ओ क्या बात आहे. वारंवार आपला दुसरा 6 असा आहे की गुरुजी तालीम टायटनच्या पॅव्हिलियन मध्ये गुरुजी तालीम टायटलच्याच खेळाडूंनी झेल झेललेली आहे. क्या बात आहे. प्रवीण शेटच्या बरोबर खास रवी रच्छा पण आलेले आहेत, जे गणेशोत्सवामध्ये आग्रहाने जेवायला घालत असतात.
आता हा सिक्सर जो बहारदार असा उंच मारलेला आहे, क्या बात है. क्षेत्ररक्षण अत्यंत चिवट केलेलं आहे. क्षेत्ररक्षणात बदल झालेला आहे. पहिल्या ओव्हरीमध्ये 22 रन गुरुजी तालीम टायटन्सनी लुटलेले आहेत असं म्हणायला पाहिजे. प्रवीण शेठ परदेशी दिसत आहेत, राजू शेठ दिसत आहेत, खास आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. दुसऱ्या षटकातील या पहिल्याच चेंडूवरती जोरदार फटका. धाव संख्या पूर्ण. एकूण धाव संख्या 23. गुरुजी तालीम टायटन्स. रोहन आणि भावेची सुंदर अशी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. 94 धाव संख्येचं टार्गेट आहे मिलिंद सर. संयम त्याचं पाखरू सोडलेलं आहे. अत्यंत छान पद्धतीतून कल्पकतेने चांगला थ्रो या ठिकाणी बसलेला आहे. क्या बात आहे. केशवासी नामदेव, माधवासी नामदेव, भावे ओवळून टाकावा असा स्कोर या ठिकाणी गुरुजी तालीम टायटनच्या समोर उभा आहे. 94. किरण सरांचं स्मित हास्य विजयश्रीकडे खेचून जाण्याचं प्रतीक. क्या बात आहे. आखूड चेंडूचा अत्यंत छान असा फायदा घेत आखूडतेने मारलेला एक धाव पूर्ण या ठिकाणी. क्या बात आहे. पॅव्हिलियन मधून संघाला मार्गदर्शन निखिल सरांचं टप्पा घे आणि त्याला अनुमोदन अक्षय दोघांचंही. क्या बात आहे. पाहूयात पुढच्या टप्प्यात काय होत आहे. आहा क्या बात आहे. लेफ्ट साइड भिरकवलेला चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पार. चौकार षटकार. क्या बात है. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. अचूक अंदाजाचा हवेत घ्यायचा होता. थोडी अजून उचलली असती. मेन स्ट्राईकला चेंडू आला असता. थेट सिक्सर असता. थोडस जरा गडबडलंय. चौकारवरती समाधान मानावं लागलेलं आहे. आणि तो बदला घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. पुन्हा चौकार. सर्वांच्या नजरा आसमानच्या चेंडूकडे लागल्या होत्या. चौकार की षटकार जातो परंतु थोडासा एक टप्पा अलीकडे पडलेला आहे आणि तो चौकारला गेलेला आहे. खरं की काय. आमच्या टप्प्यात आलं की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो. त्याचा करेक्ट टप्पा आलेला. पंचांचा चर्चा. सकाळपासून आदरणीय पंच पारदर्शकपणे निर्णय देताना पुन्हा एकदा खेळाडूंनी घेतलेली शंका होती चौकार की सिक्सर, परंतु ते स्पष्ट दिसत आहे की एक टप्पा पडलेला आहे. आम्ही सुद्धा आमच्या ज्ञानचक्षुतून पाहिलेलं आहे की चौकारच गेलेला आहे, परंतु खेळाडूंचं समाधान व्हावं म्हणून पडदा साक्षीदार आहे. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त सिक्सर. दोन ओव्हर्स मध्ये 39 रन गुरुजी तालीम टायटन्सच्या भावेश आणि रोहनचा अतिशय कॉन्फिडंट हा फटका. आधीच्या बॉलवरती 4, आताच्या चेंडूवरती 6. क्या बात है. 2 ओव्हरमध्ये 39 रन, 94 धावांचं लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने जणू त्यांनी सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरपासूनच फटकेबाजी करतायत. नितीन पंडित आता म्हणतायत आपल्या सगळ्या फिल्डरला कानमंत्र देत आहेत. मानाचा 3रा आणि मानाचा 4थ्या गणपतीमध्ये टसल लागलेली आहे.
ही मॅच कोण जिंकणार? तुळशीबागेचं 6 आऊट 93 स्कोर. गुरुजी तालीम टायटन्स पहिल्या जोडीने 2 ओव्हरमध्ये 39 रन. भावेश 5 बॉलमध्ये 10 आणि रोहनच्या 8 बॉलमध्ये 28. आता जर पाहिलं गेलं तर दोघांच्याही हातामध्ये मॅच आहे मिलिंद सर, की ओव्हरी तेवढ्या पेंडिंग आहेत आणि स्कोरही आता वाढता वाढे. असंच जर ठेवलं चौकार षटकारामध्ये तर निश्चितपणे गुरुजी टायटन्स विजय घोषित करू शकतो, विजय खेचून आणू शकतो. पण आता तसं तुळशीबाग स्ट्रायकरचं त्याच्यामध्ये सुद्धा आता त्यांच्या मॅच आहे. त्यांनी जर क्षेत्ररक्षण केलं, गोलंदाजीला लक्ष घातलं तर धावसंख्या रोखता येतील. परंतु आपण पाहत आहोत एक साईडचा चेंडू अलकासा प्लेट सीमारेषेजवळ, क्षेत्ररक्षण अत्यंत मजबूत. जसं तुम्ही मागाशी म्हणालात की नितीन पंडितांनी जो कानमंत्र दिलेला आहे तो आता मनावरती खेळाडूंनी घेतलेला आहे. प्रदीप आता तिसरी ओव्हर टाकतायत. आणि याचबरोबर एकूण धावा संख्या 41. हो डायरेक्ट छकडी टाकलेली आहे. 6. वा 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 वा. भावेश आणि रोहन प्रचंड आत्मविश्वासाने खेळतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. क्या बात है. गणपती चौकातील 2 मंडळ आहेत, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग. टस्टनने सामना चाललेला आहे. ओ आणखीन एक जबरदस्त सिक्सर षटकार. मारलेली आहे. भावेशचा स्कोर बघता बघता 8 चेंडू मध्ये 23 झालेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो जागेवरनं हल्ला देखील नाही, एवढा कॉन्फिडन्स होता त्याला. ओ हो. मिलिंद सर नुसताच पाहत आहोत आपण, नुसताच चौकार षटकारचा धुराळा उठवलाय पोरांनी, नाही तर काय नुसताच कल्ला चालू आहे मैदानात. भावेश आणि रोहन क्या बात है. अख्खे प्रेक्षक हादरून गेले, प्रेक्षकांना हादरुलं त्यांनी, नाही तर काय. फिल्डर बिथरलेत. पुन्हा तिसरा सिक्सर लागोपाठ, तिसरा सिक्सर आहे बाबा. हॅलो. गुरुजी तालीम टायटन्सच्या सलामीवीरांचा धुमाकूळ मैदानामध्ये. धावांची गंगा त्यांनी या मैदानावरती आणलेली आहे आणि धावांची गंगा आणणारे भगीरथ आता मैदानामध्ये आपण बघतोय. काय षटकार आणि काय ती फलंदाजी. भावेश आणि बरोबरच रोहन धमाल बॅटिंग करत. 9 चेंडूत 29, 9 चेंडूत 29. कोणी सरस नाही, कोणी निरस नाही. धावफलक 59 आहे. क्या बात. काय तो चौकार, काय तो षटकार, सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे. मॅच हातात आहे त्यांच्या, आता सगळे ओके मध्ये मॅच त्यांच्याकडे. एकूण 60 धावसंख्येनं रेसर आपण या ठिकाणी पाहत आहोत. देवदास बघितला तुम्ही? माधुरी दीक्षित जास्त सुंदर होती का ऐश्वर्या राय? शाहरुख खान, किंग खान यार. हे या मला खात्री होती तुम्ही कोणी एकाचं नाव नाही घेऊ शकत. बगल दिली प्रश्नाला तुम्ही, पण तसंच आहे. या दोघांमध्ये कोण सरस कोण निरस नाही उत्तर काढू शकत तुम्ही. भावेश आणि रोहन कमालीची बॅटिंग. 60 धावा धावफलकावरती 3 षटकं संपलेले आहेत. दोघही निरागस असल्यामुळे कोण सरस हा प्रश्नच पडू शकत नाही. इतके छान निरागसतेने खेळत आहेत, आपल्या संघासाठी खेळत आहेत. संघामध्ये त्यांच्या प्रेमासाठी दंग आहेत ते. ही निष्ठा, हा स्वाभिमान, हा आनंद प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याबद्दल वाटत असतो. प्रेक्षकांचे चेहरे पहा प्रफुल्लित झालेले आहेत. काही जणांचे चेहरे मोबाईल सारखे नेटवर्क नसल्यामुळे पडलेले आहेत.
8:10 झालेले आहेत. तुळशीबागेच्या सपोर्टर्सचे चेहरे थोडेसे चिंताक्रांत दिसत आहेत. हा वहिनी आता हसल्यात जरा. आमच्या भगिनींसाठी तुळशीबाग नेहमीच आकर्षणाचा आणि आवडीचा विषय राहिलेला आहे. तुम्ही एक वस्तू असं ठरवून जा की मी फक्त 100 रुपयाचीच खरेदी करणार आहे. तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडता त्यावेळेस तुमचा खिसा बऱ्यापैकी रिकामा झालेला असतो, पण तरी देखील पुन्हा पुन्हा तुळशीबागेत जावं असं वाटतं. कौस्तुभ गोडबोले दोन्ही हाताने हाय करतायत. क्या बात आहे. जोरदार प्रोत्साहन संघाला या ठिकाणी मिळत आहे. एक धाव यशस्वी. आवडला आपल्याला भावेचा खेळ आवडला. शेट काय खेळतोय पोरगा. यू कॅन डू इट. एस. वाह वाह वाह, काय बॉल आहे, काय बॉल आहे. बेड्याच ठोकल्या होत्या पायामध्ये गोलंदाजाने. पवन वाह. क्या बात. क्या बात. आसमंतामध्ये चेंडू भिरकवलेले आहेत. सर्वांचे लक्ष मैदानातील भव्य दिव्य लाईटच्या पार चेंडूवरती खेळलेल्या आणि चेंडू सीमेरेषेच्या पार. अगोदरच्या चेंडूवरती बांधून टाकलं होतं, या चेंडूवरती सगळे पाश तोडून टाकले. पुन्हा एकदा चांगला चेंडू. लेंथ होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. नशिबान ठरला फलंदाज. यष्ट्यांपासून थोडासा लांब राहिला चेंडू. 67 धावा धावफलकावरती आहेत. विजय अगदी जवळ आहे. 26 चेंडू 27 धावा. रन बॉल इक्वेशन. तराजू 26-27. आहा, क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात, क्या प्रदीप 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 प्रदीप. वाह वाह वाह, क्या बात, क्या बात, क्या बात सेट. वाह वाह, एक्सिलेंट एक्सिलेंट एक्सिलेंट. काय सुंदर कॅच पकडण्याचा प्रयत्न केला त्याने. बराच वेळ चेंडू हातामध्ये होता, नंतर त्याने उडवला चेंडू. काय झालं असेल बरं तिथे. पंचांनी इथे निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे. मला सांगा, कॅच घेतल्यानंतर तो चेंडू किती सेकंद हातात ठेवायला पाहिजे. म्हणजे पंच बाद देतील. इथे काय बॅलन्स आहे, काय बॅलन्स आहे. सुरक्षित चेंडू हातातून बाहेर टाकलेला आहे आणि इथे 6 सगळ्या स्टेडियम मध्ये जमलेल्या प्रेक्षकांनी प्रदीपला जोरदार टाळ्यांनी दाद देऊ. मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा आपण बघतो की चेंडू क्षेत्ररक्षकाने झेलल्यानंतर तो हवेत उडवतो, लगेच पंच वर बोट करतात. इथे काय झालं असं की इतका वेळ त्याने चेंडू हातात ठेवला होता, नंतर त्याने उडवला चेंडू, तरी पंचांनी निर्णय काही दिलेला नाहीये. तर क्रिकेटचा नियम सांगतो की किती सेकंद हातात चेंडू ठेवता याला किंमत नाहीये. तुमचा कंट्रोल बॉलवरती आणि तुमच्या शरीरावरती कधी येतोय ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पंच बाद देतील. आणि ज्यावेळेस त्याचा कंट्रोल नव्हता, शरीरावरती बॅलन्स नव्हता आणि त्या क्षणीच त्याने चेंडू उडवला आणि मग तो सीमारेषेच्या बाहेर पडलाय, तर इथे षटकार अडवला त्याने. झेल मात्र झालेला नाहीये. 70 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. विजयासाठी धावा हव्या आहेत त्या 24 चेंडू आणि 24 धावा. विजयाचं समीकरण आपल्याला बघायला मिळेल. गुरुजी तालीम टायटन्स विरुद्ध तुळशीबाग टस्कर्स अशी मॅच आपल्याला बघायला मिळते. मागचे 3 दिवस ज्यांची अनुपस्थिती या ठिकाणी खास करून जाणवते, मात्र आपल्यातीलच गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे आपलाच सहकारी फ्रेंडशिप कपला ज्यांच्या मधुर आवाजाने रंगत येते. 24-24 समांतर राजू झालेला आहे. तुळशीबाग टस्कर्स या ठिकाणी आहेत. आव्हान जोरदार समोरून या ठिकाणी येते. 24 मध्ये 24 करायचे आहेत. काय वाटतंय, कशी धाकधूक आहे की नाही? म्हणा जिंकल जिंकल नक्की जिंकणार. 1 विकेट पडली पाहिजे.
चालायचं खेळे हार जीत ही असती. विकास दादा 24-24 समांतर आहे. एका चौकातली दोन मंडळ आहेत. फ्रेंडशिप मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आहे. पण आम्ही तुम्हाला मिस करतोय खेळण्यासाठी. नाही आपण खेळत नाही, पंडितांना पाठवलेले. हार जीत ही असती, खेळ आहे शेवटी. मंडळ जवळच आहे, शेजारी शेजारी, त्यामुळे काय टेन्शन नाही. त्यांनी नेलं काय आपण नेली काय. हीच मैत्रीपूर्ण भावना अत्यंत महत्त्वाची. विकासदादा पवार अध्यक्ष त्यांच्या मनापासून धन्यवाद या ठिकाणी देत आहोत. आणि आता तितका छान मैत्रीपूर्ण लढत अत्यंत जोरदार या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. गुरुजी तालीम टायटन्स दोन फलंदाज या ठिकाणी तेव्हापासून आतापर्यंत टिकून आहेत. आणि प्रदीप यांच्याकडे आपण थोडं वळूयात. किती सुंदर अशी झेल त्यांनी झेललेली आहे आणि हीच आहे. आणि थोडंसं खर्चटं लागलं तरी सुद्धा त्याचं एक म्हणणं आहे, मर्द को दर्द नाही होता. मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. अजूनही मॅच आपण पाहिली होती आत्ताच T20 वर्ल्ड कपची फायनल जो भारताने जिंकला 2023ला. T20 वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलं होतं दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात क्लासेन जबरदस्त फलंदाजी करत होता. आपण सगळ्यांनीच आशा सोडून दिल्या होत्या. आणि क्रिकेट कधी कोणता रंग घेऊन येईल आपल्या समोर कोणी सांगू शकत नाही. एक अद्भुत मॅच, अविश्वसनीय मॅच आपण पाहिली. रोज बघतो आपण या मैदानामध्ये देखील. आता पुढे काय घडणार आहे कोणी सांगू शकत नाही. ठीक प्रकारे शेवटचे 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. चेंडू येऊ दिला बॅट पर्यंत, फ्लिक केला. क्षेत्ररक्षक तिथे नाही अडू शकत. 4 धावा आहेत. असं क्षेत्ररक्षण टीमला अडचणीत आणू शकतं. मयूरचा चेंडू निश्चित चांगला होता. फटका देखील खूप सुंदर. चेंडूला दिशा दिली, फक्त फ्लिक केला. आणि आपण बघतोय तिथे खराब क्षेत्ररक्षण. ये धावा अडवणं गरजेचं आहे, कारण 24 धावा म्हणजे फार मोठ्या नाही. तिथे एक धाव रोखली तरच विजय मिळू शकतो. यावेळेस कडक शॉट आहे. नो चान्स फॉर एनी फिल्डर. 6 धावा इथे मिळतील. रोहन ऑन फायर. गुरुजी तालीम मंडळाचे वस्ताद आहेत सलामीला आलेले. आणि दोघांनी धाकड फलंदाजी इथे केलेली आहे. 11 चेंडूमध्ये 30 भावेश तर 16 चेंडूमध्ये 48 रोहन. 80 वरती पोहोचतायत. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती भावेश. फुल टॉस आहे आणि चेंडूला भिरकावलंय सीमारेषेच्या बाहेर. बघायचे तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर झालेला आहे. बॅलन्स राखला आहे का क्षेत्ररक्षकानं ठरवेल इथे. तर एकच धाव इथून घेतलेली आहे. सीमारेषेवरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न निश्चित सुरेख झालेला आहे. उंच उडी मारून वाह, व्हॉट अ बॅलन्स, व्हॉट अ बॅलन्स, व्हॉट अ एफर्ट. कमालीचं क्षेत्ररक्षण. आज अविश्वसनीय. आज डोळे तुम्हाला खोटे बोलतायत असं वाटेल, इतकं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. वाह, जबरदस्त तटबंदी ठेवलेली आहे. भेदणं अशक्य आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत. पंचांचा निर्णय येतोय, मात्र क्षेत्ररक्षकाची कलाकुसर सीमारेषेवरती बघायला मिळते. फ्लेक्झिबल बॉडी, काय बॅलन्स आहे. उंच उडी मारून कंप्लीट हवेमध्ये 1 फूट उंच होता तो आणि उंच हात करून त्याने चेंडू हातामध्ये घेतला. लँड व्यवस्थित मैदानामध्ये झाला. चेंडू सोडून दिला आणि मग तो सीमारेषेच्या बाहेर गेलेला. सेव्ड. अडवलाय चेंडू. षटकार रोखलेले आहेत. 2 वेळा षटकार रोखलेले आहेत. मात्र फलंदाज तर वेगावरती स्वार आहेत. 81 धावा. या सुंदर ग्लान्स. लेंथ बॉलला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक तिकडे स्क्वेअर लेगला अडवला जाईल चेंडू. एकच धाव इथे प्राप्त होईल. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती रोहन. काय बॅटिंग केली सर आज दोन्ही खेळाडूंनी. 82 वरती पोहोचलेले आहेत. 94 धावांचं टार्गेट आहे. मात्र 12 धावा विजयासाठी हव्यात. भावेश 12 चेंडूमध्ये 31 आणि 17 चेंडूमध्ये 49 रोहन. यस, कडक आहे. हा पैलवानी हिसका आहे. गुरुजी तालीम मंडळाच्या पैलवानाचा हा दणका आहे. षटकार. अर्धशतक पूर्ण होईल रोहनचं. षटकाराने तो अर्धशतक साजरे करतोय. रोहनचा षटकार. क्या बात आहे.
यकीन नहीं हो रहा है, इतना बढ़िया खेल रहे हो। आणि सामना संपला। 5व्या षटकामध्ये विजेतेपदाला घातली गवसणी गुरुजी तालीम टायटन्स इथे शानदार विजय संपादन करते तुळशीबाग टस्कर्स विरुद्ध 94 धावांचं आव्हान त्यांनी 5व्या षटकामध्ये ओलांडलंय। वा 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 वा, गुरुजी तालीम टायटनचे मनापासून अभिनंदन। इतिहास ताकदीनं तुळशीबाग टस्कर्स खेळले, त्यांचंही अभिनंदन करतो। वा वा वा, दोन्ही अध्यक्षांना आमच्या वाड्यावर जेवणासाठी आमंत्रित करतो। या या या, प्रॅक्टिस घ्या करून। सार्वजनिक गणपती मंडळांची भारतातील पहिली क्रिकेट लीग पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 आजच्या या तिसऱ्या दिवशी अंतिम सामना जबरदस्त रंगला। तुळशीबाग टस्कर्स गुरुजी तालीम टायटन्स, गुरुजी तालीम टायटन्स 10 गडी राखून या ठिकाणी विजयी। सर्व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद, मनापासून आभार। वळूयात आपण मॅन ऑफ द मॅच कडे, ज्याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे। कृपया सर्वांनी रांगेत जायचं, रांगेत यायचंय। खेळाडूंना विनंती आहे, नियम अटी लागू आहेत, सहकार्य करा। सगळ्या खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या इथे यायचे, प्रेझेंटेशन डेस्कच्या पाशी। प्रवीण शेठ परदेशींना पण मी आमंत्रित करतो। निलेश नातू सर आपणही यायचंय।